महाराष्ट्र राज्य पोलीस भरती टोटल जागा आहे 17,311 जागा। पदाचे नाव आणि तपशील बघून घेऊया। पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस बॅट्समनसाठी पदसंख्या आहे 9,532। पोलीस शिपाई वाहन चालक 1,686। पोलीस शिपाई SRPF 4,293 जागा आहे। कारागृह शिपाई 1,800 जागा। टोटल जागा आहे 17,311 जागा। युनिटनुसार रिक्त जागा बघून घेऊया। म्हणजे मुंबईसाठी 4,230 जागा, ठाणे शहरसाठी 686 जागा, पुणे शहरसाठी 715 जागा, पिंपरी चिंचवडसाठी 262 जागा, मीरा भाईंदरसाठी 231 जागा, नागपूर शहरसाठी 602 जागा, नवी मुंबई 185 जागा, अमरावती शहर 74 जागा, सोलापूर शहर 32 जागा, लोहमार्ग मुंबई 51 जागा, ठाणे ग्रामीण 119 जागा, रायगडसाठी 422 जागा, पालघरसाठी 59 जागा, सिंधुदुर्गसाठी 111 जागा, रत्नागिरीसाठी 170 जागा, नाशिक ग्रामीणसाठी 32 जागा, अहमदनगरसाठी 64 जागा, धुळे शहरासाठी 57 जागा, कोल्हापूरसाठी 213 जागा ग्रामीण, पुणे ग्रामीणसाठी 448 जागा, सातारा शहरासाठी 235 जागा, सोलापूर ग्रामीणसाठी 85 जागा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 147 जागा, नांदेडसाठी 134 जागा, परभणीसाठी 141 जागा, नागपूर ग्रामीणसाठी 129 जागा, भंडारासाठी 60 जागा, चंद्रपूरसाठी 146 जागा, वर्धासाठी 20 जागा, गडचिरोलीसाठी 752 जागा, गोंदियासाठी 110 जागा, अमरावती ग्रामीणसाठी 198 जागा, अकोलासाठी 195 जागा, बुलढाणासाठी 135 जागा, यवतमाळसाठी 66 जागा, लोहमार्ग पुणेसाठी 18 जागा, छत्रपती संभाजीनगर लोहमार्गसाठी 80 जागा, छत्रपती संभाजीनगर शहरसाठी 527 जागा, लातूरसाठी 64 जागा, वाशिमसाठी 68 जागा, नाशिक शहरसाठी 118 जागा, बीडसाठी 170 जागा, धाराशिवसाठी 143 जागा, जळगावसाठी 137 जागा, जालनासाठी 125 जागा, नंदुरबारसाठी 151 जागा, सांगलीसाठी 40 जागा। टोटल जागा आहे 12,908 जागा। आता पोलीस शिपाई SRPFसाठी बघून घेऊया। पुणे SRPFसाठी गट 1 साठी 315, पुणे SRPF गट 2 साठी 362, जालनासाठी SRPF साठी 248, नागपूरसाठी 242, दौंडसाठी 230, धुळेसाठी 173, दौंडसाठी 224, दौंड 7साठी 224, मुंबई 8 साठी 460, अमरावतीसाठी 218, सोलापूरसाठी 240, नवी मुंबई 344, हिंगोली 12 साठी 222, गडचिरोली SRPFसाठी 189, छत्रपती संभाजीनगर 173, गोंदिया SRPFसाठी 133, कोल्हापूर SRPFसाठी 182, चंद्रपूर SRPFसाठी 169, काटोल नागपूर SRPFसाठी 86, कुसडगाव अहमदनगर SRPFसाठी 83। टोटल जागा आहे SRPFच्या 4,293। ग्रँड टोटल आहे 17,311 जागा। चला शैक्षणिक पात्रता बघून घेऊया। पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि पोलीस बॅट्समनसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे। शारीरिक पात्रता आहे पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर आणि छाती आहे न फुगावता 79, फुगून 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिजे। महिलांसाठी उंची आहे 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी। शारीरिक पात्रता बघून घेऊया। धावणे आहे मोठी, पुरुषांसाठी 1600 मीटर,
आणि महिलांसाठी 800 मीटर गुण आहे 20 मार्क. धावणे लहान आहे 100 मीटर, महिलांसाठी पण 100 मीटर गुण आहे 15 गुण. गोळाफेक आहे 15 गुणासाठी, टोटल गुण आहे 50. वयाची अट आहे 31 मार्च 2024 रोजी. तर पुढे बघूया. पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाईसाठी 18 ते 28 वयापर्यंत फॉर्म भरू शकतात जनरलवाले. पोलीस शिपाई, वाहन चालक 19 ते 28 वर्षापर्यंत. पोलीस शिपाई SRPF वाले 18 ते 25 वर्षापर्यंत. हे सगळे जनरलवाले. बाकी जे कास्टमध्ये त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट आहे. नोकरीची ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. फी आहे खुला 450 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024. अधिकृत वेबसाईट, जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट पण करू शकतात. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रॉब्लेम काही असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.